नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो आणि युवा उद्योजक मित्रांनो, मी आनंद आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीराज ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड। मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीला मिळणार आहोत किंवा अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीने शून्यातून आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे। तर कशा पद्धतीने त्यांनी शून्यातून त्यांचे विश्व निर्माण केलेले आहे हे आज आपण बघणार आहोत। आपल्या समोर आपले सर बसलेले आहेत। सरांचा परिचय करून देतो मी। नमस्कार सर। नमस्कार। आपला एकदा आपल्या YouTube चॅनलवरती जे काही आपले सबस्क्रायबर आहेत आपला परिचय करून द्या। माझं नाव मच्छिंद्र रामदास दिवटे, मी मुक्काम पोस्ट भारत शिवराज तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर। सुरुवातीला माझा पोल्ट्री व्यवसाय करण्यामागचा उद्देश म्हणजे एका ठिकाणाहून मला बघायला मिळालं पोल्ट्री फार्म। मी पहिलं असं विचारतो सर, आपण आज आपल्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट करण्यामागचं कारण काय? फॅक्टरीमध्ये व्हिजिट करण्याचं कारण म्हणजे मी फीड मशीन घेतलेली आहे, मिक्सर मशीन प्लस इलेव्हेटर घेतलेला आहे, जो की मला पोल्ट्री फीड मॅन्युफॅक्चरिंग साठी उपयोगात येणार आहे। ओके, म्हणजे आपण पोल्ट्री फीड व्यवसाय चालवतो। तर या व्यवसायाची सर सगळ्यात पहिली मी असं विचारतो की आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली की हाच व्यवसाय आपण निवडावा? ऍक्च्युली मी 19 वर्ष चाकण, नाशिक, बारामती ह्या एरियात आहे ना पेंट शॉप मॅनेजर म्हणून काम करत होतो। पण असं वाटलं का आपण काम करण्या व्यतिरिक्त आपण व्यवसाय निवडावा, ज्या व्यवसायातून आपल्याला भले 1 रुपया कमी मिळेल पण सुख मिळेल आणि स्वतःचा व्यवसाय असं तयार होईल। मग आमचे शेजारी एक जण राहत होते, त्यांचा पोल्ट्री फार्म होता। असंच काही निमित्त त्यांच्या घरी आला आणि ते बघितल्यावर मग असं वाटलं का नाही आपल्याला हे क्षेत्र निवडायचं आहे। आणि मग मी त्या क्षेत्र निवडायचा 2016 साली प्रयत्न केला। म्हणजे तिथपासून मी ठरवलं आणि तो साधारणतः नोव्हेंबर 2019 मध्ये मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली। ओके, तर आपल्या अशा मित्रांसाठी जे की आपले या नवीन पोल्ट्री फीड व्यवसायात उतरण्याचे स्वप्न पाहत आहेत किंवा उतरण्याचे त्यांचे ध्येय आहे, पण त्यांना पुरेपूर माहिती मिळत नसल्या कारणाने ते या व्यवसायात उतरू शकत नाही, तर आपल्या नवीन उद्योजकांसाठी तुम्ही कशा पद्धतीने त्यांना गाईड करू शकता की या व्यवसायात प्रॉफिट कशा पद्धतीने किंवा या व्यवसायात तुम्हाला येणाऱ्या अडचणी, कुठल्या अडचणीला तुम्ही तोंड दिलेलं आहे, तर ते थोडक्यात सांगू शकता तुम्ही? अडचणीला आपल्याला भरपूर सामोरं जावं लागतं, पण प्रथमतः म्हणजे आपली स्वतःची मनाची तयारी पाहिजे का नाही मला हा व्यवसाय करायचा आहे आणि मी त्या व्यवसायात पूर्णपणे झोकून दिलं तर तो व्यवसाय सक्सेस होणार आहे आणि त्या व्यवसायातून तुम्हाला हमखास उत्पन्न राहणार आहे। आज आपण म्हणतो का शेतकरी डबघाईत आहे, पण असं काही नाहीये। काही शेतकरी जर बघितले आपण तर ते डबघाईत नसताना ते खूप वर पण गेलेले आहेत। तसंच आता माझं जर म्हटलं तर तुम्ही जर पूर्वी जर बघितलं माझं म्हणजे सुरुवात जर बघितली तर तुम्ही म्हणता म्हणजे माझे स्वतःचे नातेवाईक मला हे करत होते का तुम्ही कशाला इकडे येत आहे। मला म्हणजे असं कुणाचीच इच्छा नव्हती, स्वतः माझ्या मिसेसची तयारी नव्हती, वडिलांनी सुद्धा मला येण्यासाठी नकार दिला होता। पण मी नाही म्हणलं नाही, मी आता व्यवसाय निवडला, मला तो एकदा करायचाच म्हणलं। होईल 2 वर्ष माझे फेल जातील आणि नवीन व्यवसाय जर करत असाल तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की स्वतः काम करा, स्वतः राहा। पहिले 1-2 वर्ष तरी तुम्ही स्वतः राहा। काय तुमची जर करायची इच्छा नसेल, हे नसेल, तुम्ही लेबर ठेवताल, पण ते लेबर आहे ना तुम्हाला काही गोष्टी कळून देणार किंवा ज्या काही खराब गोष्टी झालेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात पण येणार नाही। आपण स्वतः जर ज्या गोष्टी करतो ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टीतलं मर्म कळतं, त्या गोष्टीतलं अडचणी कळतात। असा प्रश्न होता सर माझा की आपण सुरुवात किती पक्षापासून केली होती? सुरुवात मी 3,500 पासून केली होती। ऍक्च्युली माझं टार्गेट होतं 5,500 पक्षांचं, पण काही फायनान्शियल अडचणीमुळे मी ते करू शकलो नाही। तर 3,500 पक्षांसाठी तुम्ही शेड कशा पद्धतीने सुरुवातीला तयार केले होते? शेड तयार करताना मी सुरुवातीला 72 बाय 36चं शेड तयार केलं आणि त्या शेडमध्ये 3,500 पक्षी बसतील असे एवढे केजेस लावले आणि त्या केजेस मध्ये आता 3,500 पक्षी माझे आहेत आता आणि सध्या बॅच चालू आहे माझी आणि ही सध्या चालू असलेली बॅच ही 3री बॅच आहे माझी। तर आता मला प्रश्न आहे की या पक्ष्यांसाठी तुम्ही खाद्यपदार्थ आणि पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने केली होती? पाण्याची व्यवस्था तर ऑटोमॅटिक आहे। ऑटोमॅटिक म्हणजे आपण टाकी राहती दिलेली 1,000ची किंवा 500ची, त्या टाकीमध्ये फक्त पाणी भरून ठेवायचं आणि कोंबड्या ऑटोमॅटिक चोच लावून पाणी पितात। फक्त त्या टाकीची लेवल कमी झाली का आपण भरायची। आणि सुरुवातीला एक 6 ते 7 महिने मी खाद्य रेडी आणत होतो। आता रेडी खाद्य त्यावेळेस माझं नशीब चांगलं की माझ्या मित्राकडनं येत होतं, त्यामुळे मला त्याची गॅरंटी होती। पण तुम्ही जर कंपनीतून याच्यातून जर घेत गेले तुम्हाला त्याच्यात किंमत जास्त जाते। दुसरी गोष्ट क्वालिटी तुम्हाला माहिती राहत नाही, त्यांनी काय रॉ मटेरियल वापरलेले, कसे वापरलेले। मग तेव्हापासून मी निर्णय घेतला का मी खाद्य आपण स्वतःच बनवायचं। मग मी सुरुवातीला फक्त ग्राइंडर घेतला,
ग्राइंडर घेतला नुसता भरडा काढायचा त्याच्यात, बाकीचे रॉ मटेरियल खाली आपले ताडपत्री हातरून त्याच्यावर आम्ही फावड्याने मिक्स करून ते खाद्य तयार करायचं. 3 वर्ष आम्ही ते काम केलं. सुरुवातीला तुम्ही थोडक्यात खूप कष्ट केले. खूप कष्टाशिवाय व्यवसायाला पर्याय नाही. तर मला असं विचारायचं होतं की इथं खाद्य घेतल्याने आपल्याला प्रॉफिटेबल राहतं की तुम्ही स्वतः बनवल्यावर आता प्रॉफिट मध्ये राहताय? सो हमका स्वतः बनवल्यावर आहे ना मिनिमम 20% प्रॉफिट तुम्हाला आहेच आहे. अच्छा. प्लस दुसरी गोष्ट जी क्वालिटीची गोष्ट म्हणतो आपण, ती क्वालिटीची गोष्ट तुम्हाला ना मिनिमम 20% तर देऊन जाणार आहे. म्हणजे आता 40% मिनिमम प्रॉफिट आहे. बरोबर. आणि तुम्ही जेवढ्या पद्धतीने उत्तम रीतीने करणार तो तुमचा प्रॉफिट वाढत जाणार आहे. कारण आता एक साधंच उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्या गावात असं झालेलं आहे आता तर बाहेरचा अंडा आला ना तर लोक लगेच ओळखतात का हा अंडा आपल्या इथला नाहीये. बरोबर. कारण ते त्यांना सवय झाली आहे. कारण पूर्वी कसं होता बाहेरचा म्हणजे हैदराबाद किंवा दुसऱ्या लांबून अंडा यायचा, तो जास्त दिवस राहायचा, त्यामुळं त्याची क्वालिटी नव्हती राहत. पण आता इथं ताजा अंडा आणि दुसरी गोष्ट अंड्याची क्वालिटी जी आहे ना, अंड्याची क्वालिटी तुम्ही काय काय रॉ मटेरियल वापरता याच्यावर अवलंबून राहते. आता मला असं विचारायचं, आपण मांसल पक्षी विक्री करता की फक्त अंडी विक्री करता? फक्त अंडी विक्री करतो. ओके. साधारण दिवसाला किती अंडी आपली निघतात? आता साधारणतः माझे सुरुवातीला 33 अंडे निघतात, नंतर ते कालांतराने थोडे कमी होऊन 3000 अंडे निघतात. एक साधारण आपल्या अंडीला होलसेल मध्ये काय भाव लागतो? तो कसं राहतो, डेलीचा बाजारभाव चेंज होणारा राहतो. तर आपला जो व्यापारी असतो तो व्यापारी आहे ना आपल्याकडून 50 मायनस घेऊन जातो. अच्छा. म्हणजे जो भाव असेल तो आपण फक्त ट्रे भरून ठेवायचे, तो येणार जागेवर माल घेऊन जाणार. म्हणजे आपल्याला मार्केट शोधायची गरज नाहीये. आणि याच्यात तुम्हाला जर करण्याची इच्छा असेल हे असेल तर तुम्ही स्वतः जाऊन मार्केटमध्ये अंडे विकले तर तेवढा तुमचा प्रॉफिट, जो 50 पैसे मायनस जो जाणार आहे तो तुम्हाला भेटणार आहे. मध्ये जे काही व्यापाऱ्यांना जाणार आहे ते आपल्या अजून भर पडणार आहे. तर याच्यात मला सर असं विचारायचं होतं, एक साधारण तुम्हाला सुरुवातीला या बिझनेससाठी लागत किती लागली? लागत जवळजवळ मला 25 लाख रुपये लागत लागली. 25 लाख. म्हणजे तुम्ही मोठ्या प्रमाणात शेडची बांधणी वगैरे केली? शेडची बांधणी. आणि अंड्याचं जर करायचं म्हणलं तर याच्यात इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे पण नंतर प्रॉफिट चांगलं आहे. आता यात जर एखाद्याला कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये करण्याची तयारी असेल तर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात खर्च करू शकतो? कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकतो. त्याला करायचं काय आहे का फक्त जे शेड जे बांधणार आहे त्या शेड मध्ये त्याला वाचवता येईल. म्हणजे इन द सेन्स आपण जे म्हणतो, आता माझं जे शेड आहे ते 3 टायर म्हणतो आपण त्याला, म्हणजे 3 स्टेप मध्ये. तसं करायचं म्हणलं तर 2 स्टेप मध्ये करता येतात. आणि दुसरी गोष्ट, छोट्या शेड मध्ये बी तुम्ही करू शकता, 1000 पक्षापासून करू शकता. पण काय होतं, तुम्ही जर स्वतः तिथं राबणार आहे तर 1000 पक्षाला तुमचा तेवढा वेळ जाणार आहे आणि तोच 3500ला. तर माझी अशी इच्छा राहील का थोडे इनिशियल त्रास होईल तुम्हाला, पण 3500पासून स्टार्ट करावी. 3500 पक्षामागे सर आपल्याला मॅन पॉवर किती लागतात? एक साधारण दिवसभरासाठी आपल्याला त्यात किती व्यक्ती गुंतून पडतात? व्यक्ती तसं जर म्हटलं तर एकच माणूस पूर्ण प्लॅन बघू शकतो. आता तसं माझ्यावर उदाहरण जर घेतलं तर आम्ही दोघे पती पत्नी काम करतो तर आमचं साधारणतः 4 तासात काम उरकून जातं. म्हणजे एक साधारण एकटा माणूस पूर्ण प्लांट करू शकतो आणि चांगल्या पद्धतीत आपण त्यातनं प्रॉफिट काढू शकतो. याच्यामध्ये सर येणारे आपल्याला लॉसेस वगैरे जे म्हणतो आपण की या बिझनेस मधून या पद्धतीची घट होऊ शकते किंवा लॉस होऊ शकतो, अशा पद्धतीचे काही पॉईंट आहेत का? लॉसेस इन द सेन्स म्हणजे तुम्ही जर तुमची शेडची निगा नाही राखली, काळजी नाही घेतली तर पक्ष्यांची मर होते. बरोबर. तसं जर पाहायला गेलं तर ह्या पक्ष्यांना रोग वगैरे राहत नाही, कारण यांना वॅक्सिनेशन पूर्ण केलेलं राहतं. जसे मांसल पक्षी जे राहतात त्यांना आपण वॅक्सिनेशन करत नाही, कारण तो कमी कालावधीचा पक्षी राहतो. तसा हा पक्षी जो आहे ना तुमचा जवळजवळ 100 आठवडे पक्षी चालतो. 100 आठवडे म्हणजे तुमचा 1.5 वर्षाचा पक्षी राहतो हा. मग 1.5 वर्षासाठी ना आपण वॅक्सिनेशन करत राहतो आणि दर 1.5 महिन्याला एक लासोटा म्हणून लस राहते, लासोटा म्हणून लस देतो. प्लस आपण त्यांना मेडिसिन्स वगैरे पाण्यातून कंटिन्यू चालू असतात, त्यामुळे त्यांची हेल्थ चांगली राहते. आणि जेवढं तुम्ही त्यांचं पक्ष्यांचं म्हणजे सराउंडिंग जे क्लीन ठेवता हे ठेवताल तेवढं तुमच्या पक्ष्यांची काळजी चांगली राहते आणि तेवढं तुमचं मर जर जे होणं कमी होतं. आतापर्यंत तुम्ही आणि तुमची पत्नी असं दोघं मिळून या प्लांटला बघत होतात, कारण तुमचा मॅन्युअली व्यवसाय होता. जे काय तुम्ही फीड बनवत होतात ते मॅन्युअली बनवत होतात. आज आपण तुम्हाला या प्लांटला ऑटोमॅटिक करून देतोय. साहजिक अशी की तुमची मॅन पॉवर कमी होणार आहे. आता तुम्हाला याबद्दल कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. आता इनिशियली सुरुवातीला मी मशीन बघत होतो. मशीन बघता बघता मी इंडिया मार्ट वर चौकशी केली, त्यात मला श्रीराज एंटरप्राइजेसचं नाव मिळालं आणि तिथपासून मग श्रीराज ऍग्रीटेक फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचं मला नाव सापडलं. त्यानंतर रामेश्वर थोरात म्हणून तुमचे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. त्यांच्याबरोबर 4-5 वेळेस बोलणं झालं.
मग त्यांच्या वेळेस आधी सुरुवातीला बोलणं झालं त्यावेळेस फुल ऑटोमॅटिक मशीनचं बोलणं झालं, पण तिथं थोडीशी माझी कॉस्ट जास्त जात होती. मग मी त्यांना काही सजेशन दिले, माझ्याकडे ग्राइंडर आहे, तो ग्राइंडर माझा तसाच पडून राहील, एक तर हा ग्राइंडर तुम्ही घ्या किंवा मग याच्यात काहीतरी हे करा. आपल्या कंपनीकडून तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला? प्रतिसाद जर म्हणाल तर मला 100 पैकी जर गुण द्यायचे म्हणले तर मी जवळजवळ यांना 100च गुण देणार आहे. कारण मला प्रतिसाद जो आहे तो म्हणजे मी भरपूर कंपन्यांशी कॉन्टॅक्ट केला होता, त्यांच्याकडून मला जो प्रतिसाद आला तो प्रतिसाद मला म्हणजे इथं ना म्हणजे त्या वाटाने बघावं लागली असा प्रतिसाद मला इथून भेटला. तुम्ही आपल्याकडे मशीन बुकिंग करते वेळेस कंपनीला व्हिजिट वगैरे काही केली होती का? मशीन वगैरे बघितल्या होत्या का? नाही, व्हिजिट नाही केली मी पूर्णपणे समोरचे जे तुमचे रामेश्वर थोरात जे सांगाल त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला ते पण पात्र ठरले, कंपनी पण पात्र ठरली. आणि ते मला म्हणजे आज इथं आल्यावर वाटलं का आज आपण इथं जरी नसतो आलो तरी त्यांनी त्यांचं काम योग्य रीतीने केलं. सौभाग्य की तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास ठेवला. साहजिकच आम्ही तुम्हाला इथून पुढे नेहमीसाठी याच शब्दाला राखण राहू, याच शब्दाला जागृत राहू आणि तुम्हाला दिलेले शब्द पाळत राहू. तर मला असं विचारायचं होतं, आता जे आपण मशीनची क्वालिटी बघितली याबद्दल आपण समाधानी आहात? एकदम समाधानी आहे. क्वालिटी बघितली, बाकीच्या बी म्हणजे बाकीच्या कंपन्या बघितल्या नाही, व्हिजिट केल्या नाही, पण बाकीच्यांचे जे फोटोग्राफ्स आले हे आले त्यात मी समाधानी नव्हतो. जे मला फोटोग्राफ आवडले, क्वालिटी आवडली, त्यांचं प्रेझेंटेशन जे पाठवण्याचं स्किल होतं ते आवडलं, म्हणून मग मी यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही जे काही तुमचं उत्पादन काढताय अंडी वगैरे, त्या अंडी तुम्ही होलसेल मध्ये देताय, या व्यतिरिक्त जर तुम्हाला रिटेलर मध्ये द्यायचं असेल, रिटेल मध्ये कुठं सेल करायचं असेल तर तुमच्यासोबत जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला कुठं भेटावं लागेल? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 22 91 23 38. या नंबरवर बी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझं नेवासा नगर पासून 55 किलोमीटरवर शेड आहे. अच्छा, जर कुणाला काही त्याची गरज लागली तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे अंड्या संबंधित नाही, काही पोल्ट्री पोल्ट्री फार्म उभा करायचा असेल, काही दुसरी तुमचं असं म्हणणं की नव उद्योजक जो कोणी या व्यवसायात उतरायचा प्रयत्न करतोय पूर्णपणे त्याला जर काही मदतीची गरज असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी कॉल पण करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुमच्या प्लांटवर व्हिजिट पण करू शकता. आतापर्यंत मित्रांनो कुठलाही व्यक्ती स्वतःच्या पोल्ट्री फार्मवरती बोलावून त्या व्यवसायाबद्दल परफेक्ट नॉलेज देणार नाही. तुम्ही या अगोदर कुठं माहिती घेतली असेल किंवा भविष्यात घेण्याचा प्लॅन असला तर आतापर्यंत कोणी या पद्धतीची माहिती देण्यास तयार नसतो. पण हे सर जे आहेत आपले दिवटे सर, हे या गोष्टीला तुम्हाला प्रोत्साहन तर माहिती द्यायला सगळ्या गोष्टीला तयार आहेत. त्यांच्या प्लांटवरती तुम्ही जाऊ शकता, माहिती घेऊ शकता. ते कशा पद्धतीने पक्ष्यांची निगा राखतात, कशा पद्धतीने त्यांनी या पक्ष्यांची वाढ केली, कशा पद्धतीने अंडी उत्पादन करतात, टोटल माहिती तुम्हाला हे शेडवरती जाऊन पण तुम्ही घेऊ शकता. अजून जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता. तसंच दिवटे सरांशी जर संपर्क करायचा असेल तर दिवटे सरांचा पण नंबर जो आपल्या व्हिडिओमध्ये आहे त्या नंबरवरती पण तुम्ही कॉल करू शकता. यानंतर सर आपला पुढचा प्लॅन कसा असणार आहे? पुढचा प्लॅन म्हणजे आता माझा विचार चाललाय एक हे जे शेड केलेलं आहे 3.5चं, असंच एक 3.5चं शेड मला परत करायचंय. आणि त्याच्यासाठीच आता काही बँक सपोर्ट हे होईल का ते बघतोय आणि ते माझा फ्युचर प्लॅन आहे. फ्युचर प्लॅन म्हणजे मी गेल्या म्हणजे पुढच्या एखाद्या महिन्यातच त्याचं काहीतरी फायनलायझेशन करणार आहे. चालेल ना, तुमच्या नवीन परत वाटचालीसाठी आपल्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथून पुढेही आपली कंपनी तुमच्या कधीही सुखदुःखात असेल किंवा तुमच्या अडीअडचणीत असेल तत्परच असेल. याबद्दल निसंकोचरा दिलेला शब्द. मला एक्सपान्शनला जर समजा काही मदत लागली तर करा, म्हणजे मशीनसाठी याच्यासाठी अजून जे पण आपण शब्द मांडतोय ते तुम्हाला कधीच्याला पण आपण मदतीला तयारच असणार. तुम्ही यापुढे ही प्लांटची कॅपॅसिटी वाढवायची ठरवली तरीही आपण त्या प्लांटची कॅपॅसिटीनुसार तुम्हाला प्लांट तिथे उभारून देऊ आणि चांगल्या पद्धतीने तुमचा प्लांट रन करू. तर मित्रांनो, आपल्याला या व्यतिरिक्त अजून काही परफेक्ट माहिती लागत असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. श्रीराज ॲग्रीटेक अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून तुम्हाला हमखास मदतीची गॅरंटी आहे. धन्यवाद.
बस का